महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसी मधून आरक्षण देणार का? जरांगेंनी पवार, ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं असं देवेंद्र फडणवीसांनी आव्हान दिलंय। संभाजीनगरच्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं हे वक्तव्य आहे। एकच सवाल मी काँग्रेसलाही विचारला, शरद पवारांनाही विचारला आणि उद्धव ठाकरेंनाही विचारला आणि मी जरांगे पाटलांना देखील आव्हान केलं की त्यांनी केवळ या तीन पक्षांना मदत करायची आहे तर या तीन पक्षांकडून लिहून घ्यावं की ते निवडून आल्यानंतर ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देतील। हे त्यांनी लिहून द्यावं। त्यांनी लिहून दिलं तर जरांगे पाटलांनी मदत करावी। कालच शेवटी शरद पवारांनी उघडपणे सांगितलं की जरांगेंची मागणी तर योग्य आहे, आरक्षण तर मिळालं पाहिजे, पण इतरांचं कमी करू नका। म्हणजे शेवटी दुटप्पी भूमिका आलीच। आता प्रश्न एवढाच आहे की यांना एक्सपोज केलं पाहिजे, हे जेवढे दुटप्पी भूमिकेवाले लोक आहेत। कारण राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्या बैठकीमध्ये माननीय शरद पवार साहेबांनी सही केली आहे। एक संयुक्तिक निवेदन आहे, ज्या निवेदनामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी सही केली आहे, अंबादास दानवेंनी सही केली आहे, नाना पटोलेंनी सही केली आहे आणि त्या निवेदनात हे म्हटलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणातून नाही दिलं पाहिजे। याच्यावर त्यांची सही। ओबीसीचं आरक्षण बाजूला ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्या याची सर्वसंमतीनं त्या ठिकाणी शरद पवारांच्या सहीचा कागद हा आज आपल्या सरकारकडे। त्यामुळे ज्या प्रकारे डबल गेम या ठिकाणी ते करताय, मला असं वाटतं हळूहळू हा गेम देखील एक्सपोज होईल।